श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकानो, पुढील 24 तासात तुमच्या घरात काहीतरी मोठं घडणार आहे. जर तुमची रास कन्या असेल तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय आज रात्री झोपू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. तब्बल 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पतीने एक असा भयंकर चमत्कार केलाय, ज्याने थेट कालपुरुषाचं चक्रच बदलून गेलंय. तुमच्या पैशाचा इतका प्रचंड पाऊस पडणार आहे की तुम्हाला तो पैसा सांभाळणं सुद्धा कठीण होईल. पण थांबा, इतका मोठा आनंद मिळताच 1 ते 13 जून दरम्यान तुमच्याच घरात पाठीमागून एक असा गुप्त शत्रू वार करणार आहे, जो तुमचं हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. कोण आहे तो शत्रू जो तुमच्याच मित्राचा बुरखा घालून फिरतोय? आणि कोणत्या 2 गुप्त मार्गाने तुमच्याकडे नशीब, सुख, समृद्धी चालून येणार आहे? नशीब पालटणारा हा खुलासा पाहण्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक सेकंदही मिस करू नका. तर कन्या राशीच्या जातकानो, जून 2026 हा महिना कन्या राशीच्या लोकांसाठी केवळ सामान्य महिना नाही, तर तो एका ऐतिहासिक बदलाची सुरुवात आहे. या महिन्यात जरी सूर्य, बुध, शुक्र, मंगळ यासारखे 5 मोठे ग्रह आपली चाल बदलत असले, तरी सर्वात मोठी व चमत्कारी घडामोड गुरु ग्रहाच्या बाबतीत घडणार आहे. तब्बल 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीच्या लाभ भावात म्हणजे 11व्या भावात प्रवेश करत आहे. ज्योतिषशास्त्रात लाभ भावातील गुरु हा अत्यंत शक्तिशाली आणि वरदानी मानला जातो, जो तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाचा संघर्ष एका झटक्यात संपवू शकतो. 6 ते 8 महिन्यात परिस्थिती पूर्ण पालटणार. हा महागोचरच तुमच्यासाठी इतका प्रभावशाली ठरणार आहे की पुढील 6 ते 8 महिन्याच्या काळात तुमची वास्तविक आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल. जे लोक अनेक दिवसापासून अपयशाचा सामना करत होते, ज्यांचे हक्काचे पैसे अडकले होते किंवा ज्यांच्या प्रगतीला जणू ब्रेक लागला होता, त्यांच्यासाठी आता यशाचे मार्ग खुले मार्ग होणार आहेत. गुरुग्रहाची ही शुभ चाल तुमच्या दैनंदिन जीवनात, विचारसरणीत आणि राहणीमानात एक अत्यंत सकारात्मक आणि मोठा बदल घडून आणण्यासाठी सज्ज झाली आहे. लाभभावात बसून गुरुग्रह तुमच्या कुंडलीतील इतर 3 महत्त्वाच्या घरावर आपली अमृतदृष्टी टाकणार आहे. गुरुच्या 5व्या दृष्टीमुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि समाजातील मोठ्या लोकांचे सहकार्यही लाभेल. 7व्या दृष्टीमुळे कला, सोशल मीडिया आणि शिक्षण क्षेत्रात असलेल्या लोकांना अभूतपूर्व यश मिळेल, तसेच विद्यार्थ्यांचे भाग्यही उजळेल. तर गुरुच्या 9व्या दृष्टीमुळे वैवाहिक जीवनातील सर्व तणाव दूर होऊन विवाहाच्या प्रतीक्षेत असलेल्या अविवाहितांचे लग्न जमण्याचे योग सुद्धा आहेत मित्रांनो. थोडक्यात सांगायचं तर हा काळ कन्या राशीसाठी प्रत्येक बाबतीत सुवर्ण काळ ठरणार आहे. कन्या राशीच्या जातकानो, जून 2026 हा महिना तुमच्यासाठी पैशाच्या बाबतीत अत्यंत भाग्यवान ठरेल. कारण या महिन्यात तुमच्या कुंडलीत मालव्य योग आणि सूर्य-बुधाच्या युतीमुळे भद्र राजयोग एकाच वेळी तयार होत आहेत. हे 2 मोठे राजयोग तुमच्या आर्थिक स्थितीला इतके मोठी गती देतील की या संपूर्ण महिन्यात तुमच्यावर 2 वेगवेगळ्या मार्गांनी लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. बऱ्याच दिवसापासून पैशाची असलेली चणचण आता कायमची संपणार असून ल- धनलाभाचे असे मार्ग मोकळे होतील, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. म्हणूनच या काळात येणाऱ्या कोणत्याही आर्थिक संधीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कन्या राशीच्या जातकांनो, धनलाभाचा पहिला मोठा मार्ग म्हणजे या महिन्यात तुम्हाला अचानक एखादी मोठी बिझनेस डील मिळण्याचे किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही पूर्वी शेअर मार्केट, सोने, जमीन किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवले असतील, तर तिथून आता अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. याशिवाय तुमची जुनी अडकलेली नशिबाचे चक्र आता पुन्हा फिरणार असून रखडलेले किंवा बुडालेले पैसे देखील या काळात सन्मानपूर्वक तुमच्या हातात परत मिळू शकतात. कन्या राशीच्या जातकांनो, धन लाभाचा दुसरा मार्ग हा पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या टॅलेंटशी आणि बुद्धीशी जोडलेला असेल. या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमची वाणी इतकी प्रभावी होईल की तुम्ही केवळ तुमच्या बोलण्याच्या किंवा कौशल्याच्या जोरावर समोरच्या व्यक्तीला आकर्षित करू शकाल. या गुणामुळे तुम्हाला एक्स्ट्रा इन्कमचे नवीन सोर्स मिळतील, मग ते कमिशनच्या माध्यमातून असो किंवा एखाद्या पार्ट टाइम प्रोजेक्टच्या माध्यमातून. थोडक्यात सांगायचं तर जून महिन्यात तुमची मेहनत, तुमचे नशीब एकत्र आल्यामुळे तुमच्यावर पैशाचा पाऊस पडणार.
हे मात्र नक्की आहे. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, जून 2026 हा महिना कन्या राशीच्या उद्योजकांसाठी आणि स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी प्रचंड प्रगती घेऊन येत आहे. तुमच्या कुंडलीत बुध व शुक्राची उत्तम युती होत असल्यामुळे व्यवसायात नवनवीन कल्पना सुचतील आणि ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील. या काळात तुम्हाला नवीन भागीदारीचे आणि मोठ्या कामाचे प्रस्ताव मिळू शकतात. जर एखाद्या नामांकित कंपनीकडून किंवा मोठ्या व्यवस्थापकाकडून तुम्हाला मीटिंगसाठी बोलवणे आले तर तिथे नक्की जा. 2 ते 3 बैठकीनंतर एक मोठी फायदेशीर डील तुमच्या खिशात पडू शकते. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी देखील हा महिना अत्यंत सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यात तुम्हाला मुख्य पगाराव्यतिरिक्त एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची उत्तम संधी चालून येईल. तुमच्या राहत्या जागेवरून किंवा फावल्या वेळेत काही पार्ट टाइम काम करून तुम्ही तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत करू शकाल. व्यवसायात किंवा नोकरीत सेल्स वाढल्यामुळे तुम्हाला उत्साह द्विगुणित होईल. जर तुम्ही कला, अभिनय, लेखन किंवा सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर, यूट्यूबर, क्रिएटर म्हणून काम करत असाल तर गुरुची विशेष दृष्टी तुमच्यावर वरदान ठरणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना त्यांचे टॅलेंट दाखवण्याची मोठी संधी मिळेल. मित्रांनो, ज्यामुळे समाजात तुमचे नाव, लोकप्रियता वेगाने वाढेल. तुमचे नवीन प्रोजेक्ट किंवा व्हिडिओज या काळात मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचतीलच आणि तुम्हाला एखादा मोठा प्लॅटफॉर्म, नवीन कामाची मोठी ऑफर मिळण्याचे प्रबळ योग या 6 ते 8 महिन्याच्या काळात तयार होत आहेत. जून 2026 हा महिना कन्या राशीसाठी अनेक बाबतीत आनंदाचा असला तरी नातेसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. महिन्याची सुरुवात म्हणजे 1 ते 13 जून या काळात पती-पत्नी किंवा लव्ह पार्टनरमध्ये गंभीर वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या किंवा क्षुल्लक विषयावरून तुमच्या दोघांमध्ये गैरसमज वाढू शकतात, ज्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. या काळात तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं असतं, नाहीतर एक छोटीशी ठिणगी मोठ्या वादाचे रूप घेऊ शकते. कन्या राशीच्या जातकांनो, लोकांच्या भडकवण्याला मात्र बळी पडू नका. या काळात सर्वात मोठी सावधानता तुम्हाला ही ही बाळगायची आहे की तुमचे काही जवळचे मित्र किंवा ओळखीचे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या पार्टनर विरुद्ध कान भरू शकतात. लोक तुमच्या व तुमच्या जोडीदाराच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. नात्यामध्ये दुरावा त्यामुळे बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून किंवा एक गोष्टीवरून विश्वास ठेवून आपल्या जोडीदारावर संशय घेऊ नका आणि त्यांच्याशी वाद घालू नका. कोणताही निर्णय घेताना किंवा प्रतिक्रिया देताना आपली शांत डोक्याने विचार करावा आणि थेट पार्टनरशी संवाद साधावा. त्यासोबतच 14 जून नंतर प्रेमाचा सुवर्ण काळ आणि नवीन सुरुवात असेल. 14 जून उघडताच परिस्थिती पूर्णपणे बदलेल. सर्व गैरसमज एका झटक्यात दूर होतील. 14 ते 30 जून या काळात तुमच्या नात्यातील गोडवा पुन्हा परतणार आहे. तुमच्या मनात पार्टनरविषयी असलेले प्रेम वाढेल आणि तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी महागडे गिफ्ट्सही द्याल किंवा त्यांच्या आवडीनुसार वेळ घालवाल. या काळात तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या निसर्गरम्य हिल स्टेशनवर धार्मिक यात्रेला जाण्याचं प्लॅनिंग कराल. तसेच जे कन्या राशीचे जातक अविवाहित आहेत त्यांच्या विवाहातील सर्व अडथळे सुद्धा दूर होऊन पुढील 7 ते 8 महिन्यात त्यांचे लग्न ठरण्याचे प्रबळ योग होताना निर्माण होत आहेत. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकांनो, जून 2026 हा महिनाच कन्या राशीच्या जातकांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम राहणार आहे. कुंडलीतील शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. बऱ्याच दिवसापासून चालत असलेला लहान सहान आरोग्यविषयक समस्या दूर होतील आणि या महिन्यात तुमचा लूक व लाईफस्टाईलमध्ये एक छान व सकारात्मक बदल पाहायला मिळेल. तुमचं मन प्रसन्न राहील, ज्यामुळे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. काहीतरी नवीन शिकणे, ऑनलाईन ज्ञान घेणे किंवा संगीत पुस्तकाचे वाचन करणे यासारख्या चांगल्या गोष्टीकडे तुमचा कल वाढेल. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर हा महिना आनंदाचा व समाधानाचा ठरणार आहे. घरातील वातावरण उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये जिव्हाळा वाढेल आणि या महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाला भरपूर वेळ द्यावा लागेल. त्यांच्या सुखासाठी काहीतरी नवीन वस्तूची खरेदी कराल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबासोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, नदी किंवा समुद्राच्या किनारी किंवा डोंगराळ भागात फिरायला जाण्याचे सुंदर योग या महिन्यात आहेत. मित्रांनो, या प्रवासामुळे तुमची मानसिक शांतता वाढेल आणि कुटुंबासोबत चांगला वेळही घालवता येईल. त्यासोबतच तुमच्या मुलांच्या बाबतीत जून महिन्यापासूनच खूप मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील. 2 जून नंतर गुरुची शुभदृष्टी थेट तुमच्या भावावर
मुलांच्या भावावर पडत असल्यामुळे मुलामधील चिडचिडपणा, प्रत्येक गोष्टीला नकार देणे किंवा उशिरा झोपणे यासारख्या चुकीच्या सवयी स्वतःहून त्या स्वतः कमी करतील. मुलामध्ये अंतर्गत सुधारणा दिसू लागेल आणि त्यांचा ओढा अभ्यासाकडे किंवा चांगल्या गोष्टीकडे वाढेल. जे कन्या राशीचे जातक स्वतः विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना आगामी 7 ते 8 महिन्यात त्यांच्या कष्टाचे अंतिम उत्तम असं सकारात्मक निकाल पाहायला मिळतील. तर कन्या राशीच्या जातकांनो 12 वर्षानंतर आलेल्या या सुवर्ण संधी हाताशी जाऊ देऊ नका. ग्रहाच्या शुभ ऊर्जेचा भरपूर फायदा घ्या. जर तुम्हाला ही भविष्यवाणी आवडली असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओला नेहमी तुमचे मार्गदर्शन करत असतात, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुम्हा तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या इतर कन्या राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून तेही या संकटातून सावध राहू शकतात. आणि हो, अशाच प्रकारचे रोजच्या अचूक राशी भविष्य नशिबाच्या गुड खुलाचे सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन घंटीचे बटन नक्की दाबा. कमेंट बॉक्समध्ये जय माता दी, श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद. तुमचा जून महिना आनंदाचा आणि भरभरीतीचा जावो.